नमस्कार मंडळी. आजचा सामना पाहिल्यावर एकच प्रश्न पडतो. अरे हे सी-एस-के आहे की अचानक 2011चा भारत परत आला? कारण काय, सलग सामने हरत असलेली चेन्नई सुपर किंग्ज अचानक अशी उठली की थेट दिल्ली कॅपिटल्सला 22 धावांनी हरवलं आणि चाहत्यांना पुन्हा स्वप्न दाखवलं. थाला अजून जिवंत आहे रे. आता तुम्ही म्हणाल, अरे थाला म्हणजे एम-एस धोनी कुठे होता? तर भाऊ, थाला मैदानावर नव्हता, पण वाईबमध्ये होता. आणि ती वाईब दिली संजू सॅमसनने. संजू सॅमसनने आज काय खेळलंय ना भाऊ, ते फक्त इनिंग नव्हतं, ते स्टेटमेंट होतं. 56 चेंडूत 115 धावा. म्हणजे काय, दिल्लीच्या बॉलर्सना वाटलं असेल, भाऊ आम्ही IPL खेळतोय की नेट प्रॅक्टिस चालू आहे. 15 चौकार, 4 षटकार आणि स्ट्राईक रेट असा की बॉललाही विचार आला असेल, मी क्रिकेट बॉल आहे की टेनिस बॉल. आणि फक्त बॅटिंग नाही, संजूने मेंदूने सुद्धा गेम खेळला. एक सीन होता, आशुतोष शर्मा जोरात मारत होता. तेव्हा संजू गेला नूर अहमदकडे आणि म्हणाला, भाऊ थोडं वाईट टाक. आणि पुढच्या चेंडूवर आऊट. म्हणजे कप्तानगिरी पण फुल ऑन. पण खरी गोष्ट सांगायची तर हा सामना फक्त सॅमसनचा नव्हता. जेमी ओव्हल्टन भाईसाहेब तर वेगळ्याच मूडमध्ये होते. 4 ओव्हर, फक्त 18 धावा आणि 4 विकेट. 212 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीमसमोर असा बॉलर आला तर ते म्हणतात ना, गेम संपला, पेकअप करा. डेव्हिड मिलरचा विकेट तर असा घेतला की मिलरला स्वतःलाच कळलं नसेल, मी आऊट कधी झालो. आयुष मत्रेने पण भारी साथ दिली. 36 चेंडूत 59 धावा. आणि हे सगळं पाहून सी-एस-के फॅन्स म्हणत होते, अरे अजून थोडं जिंकलो तर प्ले ऑफचं स्वप्न पुन्हा सुरू. दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप फुल लोडेड होता. के-एल राहुल, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स. पण काय झालं, सगळे आले, पाहिलं आणि गेले. थोडा वेळ वाटलं की मॅच जाईल हातातून, पण सी-एस-केने कमबॅक केला. फुल फिनिक्स मोड. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सी-एस-केचा जो सर्वात कमजोर भाग होता, बॉलिंग, आज तोच स्ट्रॉंगेस्ट बनला. म्हणजे जिथे अपेक्षा नव्हती तिथेच सरप्राईज. आता मोठा प्रश्न, हा फक्त एक मॅच होता की सी-एस-केचा कमबॅक सुरू झालाय? कारण आधी सलग पराभव आणि आता अशी जबरदस्त जीत. फॅन्स म्हणतायत, भाऊ IPL अजून संपलेलं नाहीये. शेवटी एकच, आजचा दिवस होता संजू सॅमसन आणि जेमी ओव्हर्टनचा. आणि हो, थाला मैदानावर नसला तरी थाला फॉर अ रिझन अजूनही चालू आहे. तुम्हाला काय वाटतं, सी-एस-के प्लेऑफमध्ये जाईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका.